म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेचं कारण आपल्या सगळ्यांसमोर ठेवतो आहे. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी वेगवेगळ्या माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मार्फत काही मुलाखती दिल्या. अशाच पद्धतीच्या मुलाखती त्यांनी लोकसभा निवडणुकां जाहीर झाल्यानंतरही दिल्या होत्या. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अशा मुलाखती देऊन असं एक अशांततेचं वातावरण त्यांनी तयार केलं आणि त्यांच्या मुलग्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे आरोप थांबवले होते. या कालखंडामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या प्रचाराच्या सभांचंही आपण सर्वजण साक्षीदार आहात. दापोली विधानसभा मतदारसंघ असेल, गुहागर विधानसभा मतदारसंघ असेल, या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांच्या ज्या जाहीर सभा जिल्हा परिषद गटशहा झाल्या त्याच्यामध्ये सन्माननीय रामदासभाईंनी जी भूमिका घेतली, ज्या पद्धतीने त्यांनी भाषणं केली, खरं तर दापोली विधानसभा मतदारसंघ मागे राहण्याचं मूळ कारण त्यांची वक्तव्य हेच आहे. दापोलीमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत वक्तव्य करणं, भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब यांच्यावरती टीका टिप्पणी करणं, उमेदवारांवरती विरोधी उमेदवारांवरती अत्यंत वाईट पद्धतीने भूमिका घेणं, हा सगळा विषय महायुतीचे उमेदवार आत्ताचे खासदार तटकरे साहेबांच्या कानावरती आम्ही पहिल्या सभेमध्येच घातला की या पद्धतीने जर काही थांबले नाहीत तर प्रचंड मोठं नुकसान हे महायुतीचं करणार आहेत. उमेदवार म्हणून त्यावेळेला त्यांची मजबुरी होती, पण तरी वास्तव हेच होतं की हा एक प्लॅन होता की काय. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला मुद्दामून निदर्शनास आणतो, अशाच पद्धतीची वक्तव्य त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात पण केली. गुहागर विधानसभा मतदारसंघ माझा, इथे लीड 25,000चं मी मिळवून देईन, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिणवणं, नीट प्रचार यंत्रणा न राबवणं, अशा अनेक मुद्द्यामुळे गुहागर विधानसभासुद्धा मतदारसंघसुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मागे राहिला, हे वास्तव आहे. ते मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून. त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो, असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्याकारणे आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतो आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला घ्यावी. गोष्ट नंबर 1. गोष्ट नंबर 2, लोकसभा निवडणुकीचं जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे. गोष्ट नंबर 3, फोडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय रामदासभाई तातडीने थांबवावं. आम्ही पगारी नोकर कुणाचंही नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत. वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने ह्या पद्धतीने करत आलेलो आहोत. त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही, याचीसुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत. विकास निधी मंजूर करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे विकासात्मक विषय लोकांच्या अडचणीचे आमच्याकडे येतील ते आम्ही सोडवणारच. फक्त ह्या 2 महिन्यामध्ये कोण तो रवींद्र चव्हाण म्हणणारे रामदासभाई, आता त्यांना हे लक्षात आलं आहे की सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत. एकदा तुम्ही आमच्या नेत्यांचा अपमान केलात, या सगळ्याचा प्रतीक म्हणून इथेच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण एक दापोलीमध्ये सभा घेतली होती आणि चहापेक्षा किटली गरम सकट सगळ्या वाक्यांची उत्तरं दिली होती. अजूनही अनेक विषय आहेत, अनेक विषयांना अजूनही तोंड बंद ठेवले असं म्हणून नाही चालणार, पण अनेक विषय काहीतरी युतीचा धर्म आहे म्हणून आम्ही अजून थांबवलेत. पण मला 2014ची विधानसभा आठवते, विधानसभा 2014ची दळवीसाहेब उमेदवार असताना पडल्याची. मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. अनेक अंतर्गत गोष्टी मला माहीत आहेत, अजून बोललेलं नाही आहे. 2014ची लोकसभा मला माहिती आहे सन्माननीय गीतेसाहेबांची, तीही मला माहीत आहे. 2019ला दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये गीतेसाहेबांना मदत केली, पण अन्य ठिकाणी काय केलं, अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या.
आपण बोलत नाही ते आत्ता, कारण महायुतीचं सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील मुख्यमंत्री महोदय, देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री महोदय, अजितदादा असतील, या सगळ्यामध्ये स्वतःच्या एका विशिष्ट काहीतरी अजेंडा राबवण्यासाठी हा विषय केला जातो आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून अशा त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. ही महायुती अत्यंत चांगल्या प्रकारे काम करते आणि ही उद्याची विधानसभा ही महायुती मिळून आम्ही ह्या विधानसभेला आम्ही सामोरे जाणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य केदार साठेंकांना अपेक्षित नव्हतं, ते त्यांनी केलं. आता तो त्यांचा विचार आहे, स्वातंत्र्य आहे कोणाला काहीही बोलायचं. पण त्यांनी रामदासभाईंच्या विषयी बोलले, ते योगेशदादांविषयी बोलले, ते अत्यंत चुकीचं बोललेलं आहे. आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य न केलेलं असतं तर बरं झालं असतं. कारण त्यांचे योगेशदादांशी अतिशय चांगले संबंध आहेत. योगेशदादाही वारंवार त्यांच्याजवळ चर्चा करतात. रामदासभाई आणि त्यांची देखील बैठक होते, बोलणं होतं, चर्चा होते. असं असताना केदार साठेंना ही पत्रकार परिषद का घ्यावी लागली हे मला माहिती नाही. माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची लोकप्रियता कमी झाली असं केदार साठेंचं म्हणणं आहे. केदार साठेंनी थोडासा सर्वे केला असता तर त्यांना ते नक्कीच कळलं असतं की रामदासभाई कदम हे शिवसेनेचे आमचे नेते आहेत आणि आज नाही, गेले 55 वर्ष ते शिवसेनेचं काम करताना 32 वर्ष ते विधानमंडळामध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि ह्या कार्यकाळात अनेक वेळा मंत्रिपदं भूषवलेली आहेत आणि त्यांनी विरोधी पक्ष नेत्याचा देखील नेता म्हणून देखील अतिशय कार्यक्षम असं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. एक सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि जे रामदासभाई जे बोलतात ते त्यांच्या पोटात एक आणि ओटात एक असं कधीच नसतात. जे आहे जे त्यांना वाटतं ते अगदी बोलून दाखवतात. आणि बोलण्यावरती मग त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की रवींद्र चव्हाण साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा. मी सांगेन की देवेंद्रजी असू द्या किंवा आमचे रवींद्र चव्हाण साहेब असू द्या, हे भाजपचे तसेच आमच्या महायुतीचे नेते आदरणीय आहेत आणि प्रत्येक वेळेला आम्ही त्यांचा आदर केलेला आहे. विशेष करून रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मी देखील काम केलेलं आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत मी पाहिलेली आहे. अतिशय शांत, संयमी आणि आपला पक्ष कसा वाढला पाहिजे किंवा ही महायुती कशी पुढे गेली पाहिजे या दृष्टीने त्यांचं काम असतं. त्यांचा गैरसमज करण्याचं काम केदार साठे साहेबांनी करू नये असं मला वाटतं. कारण ज्यावेळेला रामदासभाई मंत्री होते त्यावेळेला आमचे माननीय देवेंद्रजी देखील त्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री होते आणि रवींद्र चव्हाण देखील त्या ठिकाणी मंत्री होते. आणि त्यांचा समन्वय, त्यांची बॉन्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. याबाबत जे काय दापोलीमध्ये विकास कामांच्या माध्यमातून असू द्या किंवा भूमिपूजनाच्या माध्यमातून असू द्या, त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. मी तर सांगेन 14 ते 19 केदार साठे साहेबांनी कधी दाखवावं की एखाद्या विकासाच्या कामाचा योगेशदादांनी नारळ फोडलेला आहे. मी तर मान्य करेन, कारण त्यांनाही हे कळतं कोण आमदार आहे, काय केलं पाहिजे. ग्रामस्थांनी निमंत्रण दिलं ते त्या ठिकाणी पोचलेत, पण त्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्तेच त्या ठिकाणी नारळ फुटला गेला आहे आणि ते भूमिपूजन झालेलं आहे. पण आता काय होतं आहे, की आमचे सन्माननीय आमदार केळकर साहेब हे खेड दापोलीमध्ये आणि मंडळामध्ये कामं मंजूर करून आणतात आणि ते या ठिकाणी येऊन भूमिपूजन करतात. आमचं म्हणणं त्यांनी काय खेडमध्ये येऊ नये असं म्हणणं नाही, त्यांनी भूमिपूजन करू नये असंही म्हणणं नाही. पण ते करताना ते स्थानिक आमदार जे महायुतीचा आमदार आहे आपला, त्यांना विश्वासात का घेत नाही हा आमचा प्रश्न होता. आणि त्या संदर्भात आमचं त्यांच्यावर बोलणं झालेलं आहे. या संदर्भात योगेशदादा माननीय रवींद्र चव्हाण साहेबांजवळ देखील बोललेले आहेत. याबाबत माननीय रामदासभाई कदम हे माननीय उपमुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्य नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याजवळ देखील बोललेले आहेत. असं असताना अशी पत्रकार परिषद घेण्याची वेळ आमच्या केदारजींवरती का यावी हे मला काही कळलेलं नाही. ठीक आहे, असो, त्यांना त्यांचा तो अधिकार आहे, ते बोलले. पण आपल्याला सर्व निवडणुका ज्या वेळेला महायुतीमुळे लढायच्या असताना
केदार साठेंनी या संदर्भात कुठेतरी समन्वय साधला असता तर त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते नक्कीच गैरसमज त्यांचे दूर झाले असते आणि ही वेळ त्यांच्यावर नक्कीच आली नसती. कारण शिवसेना, भाजपा किंवा सर्व पक्षामध्ये अनेक प्रवक्ते आहेत आणि आपापल्या पक्षाची बाजू मांडतात सर्व प्रवक्ते. आणि म्हणजे रामदासभाई असू द्या की योगेश दादा यांच्या वक्तव्यावरती किंवा रामदासभाईंच्या वक्तव्यावरती कुठल्याही भाजपच्या नेत्याने, प्रवक्त्याने कुठल्याही प्रकारचं मत न मांडताना त्यांनी अशा प्रकारचं मत मांडून त्यांना फक्त काय दापोलीमध्येच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीची युती नको आहे का, त्यांना या ठिकाणी भाजप स्वतंत्र हवी आहे का, हे त्यांनी कुठेतरी सांगावं की त्यांना महायुती हवे की नको आहे. आम्हाला शिवसेनेला महायुती हवे आणि आम्ही महायुतीचेच घटक आहोत आणि ती शेवटपर्यंत राहणार. आणि हीच योगेश दादा आणि रामदासभाईंची देखील इच्छा आहे. केदार साठेंची काय इच्छा आहे ही मला माहिती नाही, त्याचा त्यांनी जर खुलासा केला तर नक्कीच बरं होईल. तर माझी एक विनंती राहील, मी देखील जिल्हा प्रमुख आहे, केदार साठे आणि मी देखील एकत्र काम केलेलं आहे. केदार साठेंना माझी विनंती राहील, आपण जिल्हा प्रमुख आहात, चांगल्या पदावरती आहात आणि आपण अशा प्रकारे युतीमध्ये काहीतरी मतभेद होईल, या ठिकाणी महायुती मजबूत झाली पाहिजे अशा प्रकारचं जर बोललं असतं तर बरं. तुम्ही बरंच सांगितलं की आमच्याकडे बरंच काय आहे, मी पण म्हणेन आमच्याकडे देखील बरंच काय आहे, अशातला काही भाग नाही की तुमच्याकडे. आम्ही देखील प्रत्येकाच्या काय जसे तुम्ही काही पुरावे ठेवतो, साक्षी पुरावे ठेवतात तसे साक्षी पुरावे आम्ही देखील या ठिकाणी ठेवतो आहे, अशातला भाग नाही. त्यांनी सांगितलं की रामदासभाईंची लोकप्रियता घटले, योगेशदादांची लोकप्रियता घटले, हा साक्षात्कार किंवा हे कुठं त्यांना काय झालं काय माहिती नाही. त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली की त्यांना कुठेतरी अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांना कुठेतरी महामंडळ मिळवायचं आहे का, हे देखील मला माहिती नाही. निश्चितच केदार साठेंना त्यांच्या पक्षाकडनं किंवा महायुतीकडनं महामंडळ मिळाले तर सर्वप्रथम अभिनंदन करणारा शशिकांत चव्हाण असेल, हे देखील मी तुम्हाला सांगतोय. पण अशा प्रकारचं कुठलं तरी बेछूट वक्तव्य करून त्यांनी अशा प्रकारचं म्हणजे एखादं लाभाचं पद मिळवण्याचा प्रयत्न करू ही माझी त्यांना विनंती असेल. त्यांनी गुहागरचा देखील विषय घेतला. गुहागरमध्ये महायुतीनं म्हणजे युतीनं त्यावेळेला शिवसेना भाजप युती होती, युतीकडून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्यावेळेचे विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम यांना उमेदवारी दिली. रामदासभाईंनी मागितली नाही, पक्षानं उमेदवारी दिली नाही. त्या पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर ते निवडणूक लढवले. तिथं काय झालं त्या खोलामध्ये मला जायचं नाही, ते ह्या जनतेला माहिती आहे, केदार साठेंना माहिती आहे आणि गुहागरच्या देखील जनतेला माहिती आहे. ठीक आहे, त्यावेळेला रामदासभाईंचा पराभव झाला का झाला त्या संदर्भात रामदासभाई अगदी परखडपणे त्या ठिकाणी त्यांनी विषय मांडले. पण मी तुम्हाला सांगतो की रामदासभाईंसारखा कार्यकर्त्यांजवळ मिसळणारा, जमिनीवर राहणारा कार्यकर्ता, दुसरा कार्यकर्ता मी पाहिलेला नाही. की कार्यकर्त्यांना कशाप्रकारे जपलं पाहिजे, शिवसेना कशाप्रकारे वाढवली पाहिजे, शिवसेना प्रमुखांचे विचार तळागाळामध्ये कशाप्रकारे पोचवले पाहिजेत, हे मी त्यांच्याबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता आहे. गेले अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतो. सर्वसामान्य कार्यकर्त्याची काळजी घेणारा तो नेता आहे आणि असा नेता असताना अशा आमच्या ज्येष्ठ नेत्यावरती आपण कृपया बोलू नये ही माझी त्यांना विनंती राहील. की रामदासभाई आहेत, रामदासभाईंनी लोकसभेमध्ये काय केलं हे विचारण्यापेक्षा कुणी केलं नाही त्यापेक्षा अधिक काम किंवा प्रचारसभा हे रामदासभाईंनी या लोकसभेला घेतले आहेत. अगदी मंडणगडच्या टोकापासून ते गुहागरच्या टोकापर्यंत रामदासभाई स्वतः पोचले आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की तटकरे साहेबांनाच विजयी करायचं आहे, घड्याळ्या निशाणीवरतीच मतदान करायचं आहे, अशा प्रकारे ओढून सांगणारा मी एकमेव नेता पाहिलेला आहे. आणि तो म्हणजे या ठिकाणी रामदासभाई कदम होते. योगेशदादांनी देखील चांगला प्रचार केलेला आहे. योगेशदादांची जी विकास काम करण्याची जी पद्धत आहे की एकदम अत्यंत संयमी शांत नेता म्हणून ते या मतदारसंघात सुपरिचित आहे आणि सर्व लोकांचा आपलासा वाटणारा आमदार म्हणून योगेशदादांकडे पाहिलं जातं आहे. त्यांच्याविषयी देखील तुम्ही बोलताय हे देखील मला योग्य वाटत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण एकत्र बसू आणि जे कुठले काय गैरसमज असेल आपण निश्चितच दूर करू. पण आपण रामदासभाईंनी योगेशदादांवरती बोलण्याचं आपण टाळावं अशी मी त्याला अगदी म्हणजे एक युतीचा कार्यकर्ता त्यांचा सहकारी म्हणून मी त्याला सांगणार आहे. पण यापुढे अशा प्रकारे जर वक्तव्य कराल तर खरंच आम्हाला देखील जशाच तसं उत्तर देता येतं आणि आम्ही ते देखील देऊ. कारण मी केदार साठेंची कार्यपद्धती 2.5 वर्ष त्यांच्यासोबत काम करताना पाहिलेली आहे. संपूर्ण जे काय घडतंय शिवसेना भाजपचं हे दापोलीमध्ये घडतंय, बाकी जिल्ह्यात कुठं घडत नाही. विकास कामं खेडमध्ये दापोली मतदारसंघात येत आहेत, भूमिपूजन उद्घाटनं दापोली मतदारसंघात होत आहेत.
जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यांमध्ये होत नाही, हे का होत नाही याचा देखील कुठंतरी विचार झाला पाहिजे. आणि याबाबत रामदाबाई निश्चितच सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलतील. आमचे योगेशदादा निश्चितच सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्याजवळ बोलतील. कारण हे दोघंही महाराष्ट्राला पुढे नेणारे नेते आहेत आणि महायुतीला एकत्र ठेवून युती म्हणून पुढे जाणारे नेते आहेत. आणि म्हणून निश्चितच या प्रकरणामध्ये माननीय रवींद्रजी चव्हाण असू द्या किंवा देवेंद्रजी फडणवीस असू द्या हे लक्ष घालतील आणि अशा प्रकारे कुणालाही म्हणजे युतीतल्या पक्षावर बोलण्याचा वेळ कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती येऊ नये किंवा तशा प्रकारचं कोणी करू नये असं मला वाटतं. एक जबाबदार जिल्हाप्रमुख मला वाटतं आणि त्या पद्धतीने यापुढे युतीचे कार्यकर्ते वागतील असं वाटतं. म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना बोलवली. केदार साठेंनी अनेक गोष्टी या ठिकाणी बोलले, त्या सगळ्याच गोष्टीचा मला या ठिकाणी खुलासा करायचा नाही. आम्हाला काय म्हणायचं ते आमच्या ह्या बोलण्यावरनं त्यांना समजलं असेल एवढं मला वाटतं. आणि म्हणून केदार साठेंनी यापुढे रामदासबाईंवरती बोलण्याचं टाळावं, बोलू नये. कारण रामदासबाई हा सर्वसामान्यांचा नेता आहे आणि उद्याची जी विधानसभा आहे त्या विधानसभेसंदर्भात जर कुणी तारतम्य सोडून जर बोलत असेल तर ते योग्य नाही. तशा प्रकारचा वक्तव्य कुणी करू नये असं मला वाटतं. कारण योगेशदादा हा या मतदारसंघात तळागाळात पोचलेला माणूस आहे, शेवटच्या घटकापर्यंत पोचलेला माणूस आहे आणि सर्वच कार्यकर्ते हे या ठिकाणी योगेशदादा हा आमचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे. त्यांनी जे उदाहरण दिलं की गुहागरमध्ये मताधिक्य घटलं, त्यांनी सांगितलं की दापोली मतदारसंघामध्ये मतदान घटलं. आता हे मतदान का घटलं याचं विश्लेषण सगळ्यांनी केलेलं आहे ना. आपले वरिष्ठ बसलेले आहेत, अनेक घटक आहेत. हे काय आमच्या केदार साठेंना माहिती आहेत ना. संपूर्ण राज्यात झालं आहे, संपूर्ण देशात झालं आहे. मी जर असं म्हटलं की इथं योगेशदादांनी 25,000 देव किंवा गुहागरला 25,000 देव, तसं आम्ही सगळ्यांनी म्हणजे घोषणा केली होती 400 पार. काय झालं याचं आत्मपरीक्षण आम्ही महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. हे दापोलीपुरतं करून उपयोग नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राची करण्याचं आहे. आणि त्यासाठी वरिष्ठ आत्मचिंतन करतायत, सर्वजण एकत्र बसतात, त्याचं विश्लेषण करतायत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे तोडगा होईल. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी बसेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तुम्ही जिल्हा